नमस्कार, मी सुधीर कुलकर्णी आणि ही माझी पत्नी सुमेधा कुलकर्णी. साधारणतः 40 वर्ष एका आमच्या जुन्या घरात राहिल्यानंतर नवीन घर घ्यायचा विचार सुरू झाला तो केवळ सुमेधाच्या आग्रहामुळे, की आमचं जुनं घर असल्यामुळे त्याला लिफ्टची सोय नव्हती आणि वयोमानानुसार लिफ्टचं घर हवं इथपासून आग्रहाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आमची मुलगी कोथरूड वनाच्या जवळ राहते, त्यामुळे त्याच भागात नवीन फ्लॅट बघावा या हिशोबाने आम्ही तिकडचे प्रोजेक्ट्स बघायला सुरुवात केली सप्टेंबरच्या अखेरीस. तर 2-4 साईट बघून झाल्या असतील. तर तेव्हा जान्हवीमध्ये, रावेतकरांच्या जान्हवीमध्ये आम्ही तिथे गेलो होतो आणि आत्ता जो फ्लॅट घेतला आहे तो पाहिल्याबरोबरच आमच्या सर्व जे काही पॅरामीटर्स ठरवले होते त्याच्या सगळ्या याच्यावरती तो उतरला. म्हणजे जसं की ॲज पर वास्तू होता तो. त्याच्यानंतर एक्सलंट लोकेशन होतं, कारण की भाजी बाजार दाराशीच आहे, हॉस्पिटल जवळ आहे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे. सो लोकेशन वाईज इट वॉज द एक्सलंट लोकेशन. त्याच्यानंतर पाहिल्याबरोबर बांधकामाचा जो दर्जा मनामध्ये भरत होता, त्याच्यानंतर दोन्ही गॅलरीजमधनं मिळणारा व्ह्यू आणि ॲस्थेटिक व्हॅल्यूज हे सगळं करत असताना ॲस्थेटिक व्हॅल्यूकडे सुद्धा जे लक्ष दिलेलं जाणवलं. त्याच्यामुळे मी तरी तिथल्या तिथे तो ओके केला, सुमेधालाही तो आवडला आणि दोन्ही पार्टीजचं एकमेकांचे काय रिक्वायरमेंट्स ते समजून घेऊन त्याच्यातून वेआउट काढण्याचा दोघांचाही तळमळ होते. त्याच्यामुळे ते अगदी पटकन व्यवहार झाला. अर्धा तासात ती मीटिंग संपली. त्याच्यानंतरचा पुढचा आस्पेक्ट होता तो म्हणजे ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा. ॲज यू आर अवेअर, ॲग्रीमेंट म्हटलं, मामलेदार कचेरी, रजिस्ट्रारचं ऑफिस म्हटलं की आपला सगळ्यांच्या मनात एक प्रकारचा धसका असतो. पण यांच्या ज्या मिस्टर अंकित लिमये जे आहेत त्यांनी इतक्या गोष्टी इतक्या वेल ऑर्गनाईज केल्या होत्या की मोजून अर्ध्या तासाच्यात आमचं तिथलं काम झालं आणि कुठलंही असं तिथे सरकारी खात्यामध्ये ऑफिसमध्ये काम करताना जसं जाणवतं तसं काही त्रास झाला नाही. कारण की रावेतकरांचं जे एक अत्यंत होमली ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यानंतर अत्यंत स्वच्छ आणि ट्रान्सपरंट व्यवहार आहेत सगळे. अबोव द बोर्ड, ज्याला अबोव द टेबल म्हणतो आपण तसे. त्याच्यामुळे माझ्याकरता हा अतिशय एक चांगला अनुभव ठरला आणि एक खूप आय एम प्राऊड टू बी मेंबर ऑफ द रावेतकर फॅमिली आणि आय एम शुअर की त्यांच्या या अशा बिझनेस अप्रोचमुळे त्यांची फॅमिली अशीच मोठी होत राहील याची मला खात्री आहे. यांनी सगळं सांगितलंच आहे, पण त्याप्रमाणे जेव्हा मनात आलं की आपण आता घर घेणं आवश्यक आहे, तेव्हा एक 4-5 साईट बघायला सुरुवात केली आणि मे बी जान्हवीचा हा फ्लॅट बघितला आणि आता काही दुसरी बघायची गरज नाही असं मन सांगून गेलं. आणि त्याच्यानंतर ह्यांचं ऑफिस आवर्स असल्यामुळे बरेचदा मला एकटीला इथे यावं लागलं ऑफिसमध्ये काही कारणाने वगैरे. तरी येताना मला कुठलंही असं वाटलं नाही की बाबा इथे एकटं वाटतं आहे किंवा कुणी आपल्याला बोलतं नाही बोलत किंवा असं वेगळ्या परिस्थिती लोकांमध्ये आपण जातो आहे असं काही वाटलं नाही. खूप फ्रेंडली आणि कम्फर्टेबल इथं मी आले आणि खूपच आनंदायी हा प्रसंग आमच्या आयुष्यात घडलेला आहे नवीन घर घेण्याचा.